मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते आपण 2 पुरस्कार देखील देणार आहोत आणि 2 मान्यवरांचा सन्मान देखील करणार आहोत। सुरुवातीला आपण शिक्षण क्षेत्रामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या 2 व्यक्तिमत्वाचा सन्मान करणार आहोत। सुरुवातीला मी अद्वैत दंडवते यांचं नाव घेईन। अद्वैत दंडवते यांच्या कार्याचा सन्मान करणारी एक एवी आपण सुरुवातीला पाहूया। कचरा वेचणाऱ्यांना तुच्छ समजणाऱ्या या काळात एक तरुण कचरा वेचकांच्या वेदनेवर फुंकर मारण्याचा, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार करतो आणि त्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावतो। सर्वांसाठी असामान्य असा आदर्श उभा करणाऱ्या या तरुणाचं नाव आहे अद्वैत दंडवते। अद्वैत दंडवते आणि त्यांच्या पत्नी प्रणाली सिसोदिया यांनी जळगावात वर्धिष्णू सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोसायटीची स्थापना केली आणि या माध्यमातून त्यांनी कचरा वेचणाऱ्यांच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचं मोठं कार्य केलंय। त्याचबरोबर सक्षम या उपक्रमाच्या माध्यमातून ते असंघटित कामगारांच्या घरातील स्त्रियांना रोजगारही उपलब्ध करून देत आहेत। महत्वाचं म्हणजे शाळाबाह्य मुलांसाठी त्यांनी अपना घर या संस्थेची स्थापनाही केली आहे। यूथ टाइम इंटरनॅशनल मूव्हमेंटच्या पॅरिसमधल्या यूथ ग्लोबल फोरमसाठीही अद्वैत दंडवते यांची निवड करण्यात आली। म्हणूनच कचरा वेचणाऱ्यांच्या आयुष्यात सुखाची सावली निर्माण करण्यासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या अद्वैत दंडवते यांचा लोकशाही मराठीकडून हा सन्मान। अद्वैत दंडवते यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं। अद्वैत दंडवते आज या ठिकाणी उपस्थित नाहीयेत, त्यांच्या कन्येला वरण असल्यामुळे।